पशुपालन मित्रांनो, गव्हाणीच्या मागोबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती हवी होती. त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ करतो. नवीन एक गोठा बांधकाम सुरू आहे. थोडंसं काम राहिलेलं पूर्ण गोठ्याचा पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत. फक्त अगोदर आपण गव्हाणीच्या मागोबद्दल बोलूया. मित्रांनो, यात खूप सुंदर अशी गव्हाण बनवलेली आहे. आपण पाहू शकतो इथं उतार दिलेला आहे, म्हणजे जो चारा टाकलेला आहे तो खालीच जाणार आहे आणि जनावर वाकून खाणार आहे. म्हणजे जनावरांना जमिनीवरून चारा उचलण्याचे जे काही सवय आहे, त्या पद्धतीनेच त्यांना इथं चारा खाता येणार आहे. यासाठी आपण बघू शकतो त्यांच्या पायापासून ही जी काही भिंत घेतलेली ही 1.5 फुटाची हाईट दिलेली याला. त्याच्यावर त्यांनी हे लोखंडी फ्रेम बनवलेली. आता ही लोखंडी फ्रेम बनवताना थोडीशी हाईट जास्त आहे, परंतु याची 3.5 फूट हाईटची फ्रेम आहे. यामध्ये गाईला तोंड घालायला एक 1.5 फुटाचा गाळा ठेवलेला आहे आणि दोन गाईचं अंतर जे आहे दोन कड्यांमधलं ते 4 फूट घेतलेलं आहे. म्हणजे एका गाईला साधारण 1.5 फूट हे आणि 2.5 फूट मधले ब्लॉक असलेली जागा, असे 4 फूट जागा एका गायीला दिलेली आहे. आणि मित्रांनो, जर आपण पूर्ण असं हे बघितलं तर दोन गावांनी आहे. तर दोन गावांनीच्या मध्ये हे 7 ते 8 फुटाची जागा ठेवली आहे आणि 1.5 फुटाच्या दोन्हीकडे गावांनी. अशा पद्धतीने जनावरांचं योग्य नियोजन करतात. आता हा मधला जो पॅसेज ठेवलेला आहे यामधून आपण एखादी गाडी किंवा छोटा ट्रॅक्टर हे जरी घासलं तरी त्याच्यामधून आपण दोन्हीकडे चारा टाकून देऊ शकतो. आणि चारा टाकला की ह्या उतारामुळे तो डायरेक्ट जनावरांसमोर जाणार, तो सारखा पुढे ढकलायची आपल्याला गरज पडणार नाही. तर या पद्धतीने आपण गावात बांधकाम करू शकतो.